सुद्धा त्यांचा संघ यांना या ठिकाणी पक्षाचा प्रणाम करतो। या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा विभाग या ठिकाणी बदल झालेला आहे। आपण लागेल आता या ठिकाणी गायन वाचन म्हणत तू सर्व मंगल रक्षन्तु सर्व देवता। राहुल गणपत गुप्ते आणि स्वाती चंद्र यमहं वदामि तमवतेह नमो तस्मै वरहतो ब्रह्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहते संघं शरणं गच्छामि हात जोडून उभे राहा समोर। आता हात जोडून उभे राहा। यानंतर भिक्खू संघ आजचे गायक यांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करून पवित्र भूतपूजेने आशीर्वाद सर्वांनी भिक्खू संघाकडे नियोजित वर बाजू आमच्याकडे बघा। कामाजी पवार मराठा संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आज पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने सांगोजी मंगल कार्यालयात एक मोठं सामाजिक सामूहिक मेळावा ठेवला होता। 27 जोडप्याचा या ठिकाणी विवाह झालेला आहे। ही आयोजन समिती कानंदे सर आणि त्याची सर्व टीम अभिनंदन त्यांचं की त्यांनी एवढ्या मोठ्या शिस्तबद्ध कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांचे लग्न झाले त्यांचंही अभिनंदन, त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन त्यांनी सामाजिक या ज्या प्रतिष्ठानचा उद्देश होता की वेळ, समाजाचा पैसा आणि श्रम वाचावेत ते वाचवण्यासाठी त्यांनी मदत केली आणि या सामूहिक मेळाव्यात सामायिक झाले आणि त्यांना मी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सर्व जोडप्यांना। आणि त्यांना एक सांगतो की आजपासून तुम्ही दोन व्यक्तीचा संगम नाही तर दोन विचार, दोन कुटुंबे आणि विवाह संस्थेमध्ये आपण आलेला तर सम्राट तुम्हाला व्हायचं आहे जीवनामध्ये, तर त्या अनुषंगाने आपण पुढची वाटचाल करावी आणि यापुढे युवकांनी सुद्धा ज्यांचे लग्न व्हायचे तर त्यांनी सुद्धा या विवाह मेळावा दरवर्षी 4थं वर्ष आहे, दरवर्षी कानिंदे साहेबांनी त्यांची टीम अरेंज करते, त्याच्यामध्ये समावेश व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलेल्या विचारांना आपण अभिवादन करावं आणि त्यांच्या 22 प्रतिज्ञाचं पालन करावं एवढी विनंती करतो आणि सुरक्षितता या टीमचं आणि विवाह जोडप्याचं अभिनंदन करून थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। भरत कुमार कानिंदे हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने होणारा हा 4था बौद्ध विवाह मेळावा आहे। यामध्ये 27 जोडपे आज विवाहबद्ध झालेली आहे। आपल्या नांदेड नगरीतील आणि महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील लोक हजर झाली होती, गचागचाशी गर्दी झाली होती आणि खूप ताटापटात आणि मान्यवरांच्या अतिथींच्या उपस्थित हा विवाह मेळावा एकदम मोठा साजरा सर्वांना जय भीम। नांदेड नगरीमध्ये हा 4था विवाह मेळावा संपन्न झाला आणि यामध्ये जोडपे विवाहबद्ध झाले आणि शेवटी सगळ्या महिलांनी परिश्रम घेतले आणि तयारी केली आणि कुणाला वाटलंही नाही एवढे
यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपल्या नांदेड नगरीतील सर्व उपासकांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि दान पण चांगल्या पद्धतीनं करून नवीन पाहायला पाडलं की आपल्या पाल्याचे विवाह हे सामूहिक केले आर्थिक बोजा आर्थिक सक्षम होतील उपासक आणि हाच पैसा आपण शिक्षणावर खर्च करू शकता हा यामागचा उद्देश होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो जयदीप म्हणजे आपण सगळे हा एक नवीन आम्हाला ह्याच्यातून संदेश द्यायचा आहे की तुम्ही आणि ह्या विषय इथं संपवायचा आहे. हा एक मेन उद्देश आहे या विवाह मेळाव्याचा आणि तो आज आम्हाला सफल झाल्याचा आनंद होत आहे की एवढा जनसमुदाय बघून खरोखर काम केल्याचं समाधान वाटते. अरे अच्छा अरे या थँक्यू. आज आमचा हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं 4था विवाह मेळावा आहे. या निमित्तानं आज आम्ही 27 जोडप्यांचे इथे लग्न लावलेले आहेत. सदरी लग्न विवाह किंवा हा जो कार्यक्रम आहे हा लोकांच्या दानामधूनच तयार झालेला आहे. आमचं महिला मंडळ असो, आमचं पुरुष मंडळ असो, वेगवेगळ्या समित्या असो, त्या घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करतात आणि आमचा एक उद्देश आहे की या निमित्ताचं याच्या निमित्तानं या विवाह मेळ्याच्या निमित्तानं महिलाचं संघटन, पुरुषाचं संघटन आणि चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन गोरगरीब जे जनता आहे किंवा गरजू आहेत त्यांचा जो अनाठाई खर्च लग्नासाठी होतो तो टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि निश्चितच या उपक्रमाला सर्व थरामधून सामान्य असो, कार्यकर्ते असो, सगळे नेते असो, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांच्या दानातून आणि त्या सर्वांच्या मदतीमधूनच आम्ही हे सर्व उभं करू शकतो. आम्ही त्या सर्वांचे धन्यवाद करतो. पब्लिकचे सुद्धा धन्यवाद करतो जे आमच्या सोबत आहेत, तळागाळातली माणसं सोबत आहेत, सामान्य माणसं सोबत आहेत. त्याच्या निमित्तानं पुन्हा मी एकदा त्यांना वंदन करून त्यांचा आभार मानतो. जय भीम, जय क्रांती.